स्थिती आणि ऱ्हासाची कहाणी संपली आणि उत्पत्तीच्या नाविन्याला अंकुर फुटला. मालवण एसटी स्टँड 45 वर्षे उभी असलेली जुनी इमारत. ही इमारत ढासळताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते आणि काहीच दिवसात त्या इमारतीमागील नूतन बस स्थानकाचे उद्घाटन अनुभवण्यासाठी पावसाला सुद्धा अवकाळीपणाने बरसावं आणि अगदी नूतनपणाने रेंगाळत राहावं असंच वाटलं. अर्थात हे झाले शब्द आणि अलंकारांचे खेळ. आपण पाहूया मालवण एसटी स्टँड इमारतीचा आजच्या युगाशी झालेला मेळ. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मालवणचं एसटी स्टँड. हो, मालवणचं नवीन एसटी स्टँड. जेव्हा जुनं एसटी स्टँड पडलं तेव्हा मालवणचा एकही असा माणूस नसेल की ज्याच्या डोळ्यातून अश्रू आले नसते. पण जेव्हा हे नवीन एसटी स्टँड बघतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आनंद मात्र तेवढाच होतो. तसा एक नियम आहे की उत्पत्ती, स्थिती आणि ऱ्हास, आणि ऱ्हास नंतर पुन्हा उत्पत्ती होते. त्याचाच एक प्रकार म्हणजे मालवणचं नवीन एसटी स्टँड. हा ब्लॉग करण्यामागचा एक उद्देश आहे म्हणजे माझी पिढी अशी पिढी आहे की ज्यांनी जुनं एसटी स्टँड देखील पाहिलेलं आहे आणि आताचं नवीन एसटी स्टँड देखील. पण हे एसटी स्टँड नेमकं कसं आहे, काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. आत्ता मी बसलो आहे ते मुख्य एस टी स्टँडमध्ये. जुना जो एस टी स्टँड होता त्याची बसायची रचना थोडी वेगळी होती आणि ती इमारतही वेगळी होती. पण आताची ही नवीन रचना आहे की जिथे तुम्हाला समोर एस ट्या दिसते, एस टी लागलेली आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझा जास्त संबंध आला आहे तो म्हणजे आरक्षण कक्ष किंवा पास तिथे काढला जातो. पूर्वी एस टी स्टँडच्या बाजूच्या म्हणजे मागच्या बाजूला जायला जी वाट आहे तिकडे तुम्हाला पास किंवा रिझर्वेशन करायला मिळायचं. पण आता तुम्हाला सगळं म्हणजे कॅन्टीन असू देत, कंट्रोलर केबिन जी पूर्वी साईडला होती तर मुख्य ठिकाणीच आहे. म्हणजे तुम्हाला जर गाड्यांविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही थेट त्यांच्याशी जाऊन संपर्क करू शकता. इथे तुम्हाला मेन डेपो मॅनेजरची केबिन वगैरे सगळं कॉम्पॅक्ट केलेलं आहे. आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता तो म्हणजे हिरकणी कक्ष. आणि हिरकणी कक्षाच्या बाजूलाच लागून आहे ते म्हणजे उपहारगृह. पूर्वीची रचना होती ती थोडीफार अशीच होती बाजूबाजूची. पण पास आणि रिझर्वेशन सेक्शन, ज्या सेक्शनशी मला सगळ्यात जास्त माझं नातं होतं ते म्हणजे पास आणि रिझर्वेशन. कारण जेव्हा कॉलेजला जायचं तेव्हा पास सातत्याने काढायला लागायचा, अजूनही काढायला लागतो. पूर्वी जी पास आणि रिझर्वेशनसाठी होतं त्याच्यासाठी आपण मागून जायला लागायचं. पण आता पास आणि रिझर्वेशन कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. चला. पास आणि रिझर्वेशन सेक्शनसाठी आता तुम्हाला मागे नाही जायची गरज नाही, इथेच तुम्हाला अवेलेबल आहे. कारण पास आणि रिझर्वेशन अशी गोष्ट आहे की सातत्याने मुलांसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी अजूनही पास महत्त्वाचा आहे. कारण गावातून येणारी मुलं असतील त्यांच्यासाठी एस टी महामंडळ हे कायम महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रमोट करणारी एक नंबरची गोष्ट म्हणजे एस टी. आताच नव्हे, खूप आधीपासून. आणि त्यातलाच एक बाजू म्हणजे आत्ताची ही नवीन इमारत, नवीन सोयीसुविधा. नवीन एस टी स्टँड आहे म्हटल्यावर काही नवीन गोष्टी असतील. तर आता एस टी स्टँडच्या वरच्या भागात आपण जाणार आहोत. इथे नेमकं काय आहे ते पाहून घेऊया. चला. तर इकडे गेस्ट रूम, अतिथीगृह आणि इकडे सगळे ह्याचे डिपार्टमेंट्स आहेत वरती, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट्स, गेट व रोकड विभाग. इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्रांतीगृह, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासाठी. स्थानक प्रमुख, नंतर इकडे फिमेलसाठी वॉशरूम आणि महिला कर्मचारी विश्रांतीगृह. जे
आता मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळ्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या लागतात. तुम्ही पाहू शकता की मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर. त्यानंतर थोडं जेव्हा मधल्या आम्ही फलाट क्रमांकाचा विचार करतो तिथे कणकवली, कुडाळ म्हणजे थोड्या लांबच्या पल्ल्याचे 1-2 तासाचे तिथे अंतर आहे ते. आणि जिथे लोकल गाड्या लागतात तो आता एरिया मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जिथे देवबाग असेल, तारकर्ली असेल, हडी असेल, मसुरा असेल, या गावात जिथे जाणाऱ्या आचरा असतील तर ह्या गावात जाणाऱ्या गाड्या ह्या त्या बाजूला लागतील. म्हणजे असं त्याची विभागणी केलेली आहे लांबच्या पल्ल्याच्या आणि आपल्या वस्तीच्या गाड्या, जवळच्या गाड्या अशा याच्या. आता तुम्ही पाहू शकता की इकडे मुंबई, पुणे, निगडी, नंतर रत्नागिरी, कोल्हापूर, बेळगाव, म्हापसा, फोंडा, नंतर कणकवली वगैरे अशा प्रकारे इकडे गाड्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही इथे उतराल एस टी स्टँडवर तर समोरच तुम्हाला हॉटेल्स वगैरे आहेत, रसवंतीगृह आहेत जी आधीपासून होतीच. ह्या बाजूला इकडे तुम्हाला लोकल गाड्या लागतील. तसं मी म्हणाल तिकडे हडी, आचरा, देवगड, विजयदुर्ग, मसुरे, कांदळगाव, पोई वगैरे. तर एकंदरीत हा संपूर्ण बाहेरून नवीन एस टी स्टँडचा परिसर. आणि इकडे एस टी स्टँड समोरच तुम्हाला लागूनच आपला रिक्षा स्टँड. पूर्वीपासूनची ही जागा आहे आणि ती अजूनही तशीच आहे. फार महत्त्वाचं साधन आहे. जेव्हा एखादा माणूस बाहेरून येतो तेव्हा रिक्षा हे सगळ्यात मोठं साधन असतं त्याच्यासाठी आपल्या घरी जायला. आता वॉशरूमची सुविधा पण चांगली केलेली आहे. म्हणजे इकडे तुम्हाला मेल वॉशरूम्स आहे, आतमध्ये फिमेल वॉशरूम्स अशी ही सुविधा आहे. आणि त्याचबरोबर हा पूर्ण परिसरच आज तुम्ही स्वच्छ आहे, नवीन आहे, टापटीप आहे. आता पूर्वीचा जो एस टी स्टँड होता तो कसा म्हणजे समोर एस टी स्टँड मध्यभागी आणि एस टी गोल फिरून येऊन लागायची. पण आताच्या एस टी स्टँडमध्ये तुम्हाला एस टी दिसते. पूर्वी धाकधूक असायची की बाबा आपली एस टी लागते की नाही, पण आता मात्र तुम्हाला दिसतंय जशी एस टी मागे येऊन वळाली आणि आता बाहेर पडणार आहे. हा असा आपला नवीन एस टी स्टँड असणार आहे, असा आहे. आणि फार आनंद देखील होतो आहे की असा एस टी स्टँड आता आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आपला मुख्य एस टी स्टँड आणि इकडे एस टी वर्कशॉप, पार्किंग आणि डिझेल वगैरे जिथे भरलं जातं तो एरिया. इकडे एस टीचं वर्कशॉप आहे. इकडे सगळ्या एस टीज पार्क्ड असतात. सर्व्हिसिंग वगैरे इकडे केलं जातं. हा संपूर्ण असा परिसर. तर अशा प्रकारे आपला आजचा हा ब्लॉग पूर्ण होतो आहे. नवीन वास्तू आहे, नवीन गोष्टी आहेत आणि ह्याचसोबत अजून व्यापकता वाढेल. अजून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी इथे पाहायला मिळतील आणि नवीन एस टी स्टँडचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ. टेक केअर. बाय बाय.